नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 198. 16 जुलै. एकरूपता. भगवान परशुराम, श्री विठ्ठल, श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल श्रीकृष्णाचंच पंढरपुरातलं नाव किंबहुना एक रूप. आणि त्यात भगवान परशुरामांनी आपला परमशिष्य म्हणजे परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांना पंढरपूरची यात्रा घडवली. एकच रूप 3 ठिकाणी असूनही तिघेही एकमेकांना कडकडून भेटल्याचा उल्लेख आहे. हे मी एवढ्यासाठी सांगते की एवढाच काय तो म्हणजे भगवान परशुरामांचा आणि पांडुरंगाचा जाहीर संबंध आहे असं मी समजत होते. म्हणजे कृष्णाच्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो, त्या वर्णल्या जातात, त्या खूप माहीत असतात, पण भगवानांच्या नैष्ठिक भक्तांच्या गोष्टी तेवढ्या प्रमाणात माहिती नाहीत. ह्या कोकणमध्ये चिपळूणमध्ये आपल्याला ह्या पाहायला मिळतात. तिकडं त्यांचा प्रचार प्रसार खूप आहे. कोकणचा बराच मोठा भाग भार्गवरामांचे शिष्य आहेत. त्यांना इष्टदैवत व कुलदैवत मानतात. असेच एक मालवण जवळचे पारुल म्हणून गाव, तिथं एक विठ्ठलपंथ नावाचे देशस्थ गौड धनंजय गोत्री ब्राह्मण राहत होते. अन्नपूर्णा नावाची सात्विक पत्नी होती. एक गोपाळ नावाचा छोटा मुलगा होता. अतिशय तरुण जोडपं होतं आणि अगदी लहान वयाचा मुलगा होता. पण इसवी सन 1666ला खूप मोठा दुष्काळ कोकणात पडतो आणि तिथल्या लोकांच्या हाल अपेष्टांना पारावार उरत नाही. इतकं खायची भ्रांत पडते आणि थोडंसं मुठभर धान्य शिजवून खायचं, तांदूळ पाण्यात टाकून पेज पिल्यासारखं प्यायचं आणि पोटभूक भागवायची. ह्यांनी त्यांना खूप ते विठ्ठलपंत कासावीस होतात. त्यांना ते चैन पडत नाही की कसं काढू, हा दुष्काळ कसा काढायचा, आणि हाय खाऊन ते गतप्राण होतात. पण ते जातात आणि ऐन 25मध्ये ही अन्नपूर्णा मात्र विधवा होती. तिने तोच पुढं तान्हा नसतो, मोठा आपला बाळ 4-5 वर्षाचा असतो तो. पण ह्या छोट्या मुलाला धड मी पदराआडही घेऊ शकत नाही आहे, त्याची भूकही भागवू शकत नाही, काय करू अशी इतकी तळमळ लागते. पण आपल्याला मुलासाठी जगायला तर पाहिजे, काही ना काही करायला पाहिजे. म्हणून जे घरात धान्य असतं ते तांब्याभर पाण्यात मुठमुठ शिजवून रोज ते दोघंजण आपलं खात असतात. ती मुलाच्या भूक भागत असते. एक वेळेसच अन्न जे काही त्याला अन्न म्हणायचं का नाही असं नाही, पण ते अन्न पाणी कम अन्न जे असतं ते खाऊन जगतात खूप. पण एक सगळं अन्न संपतं, डाळी संपतात, तांदूळ संपतो, काहीही शिल्लक राहत नाही. आणि मग रात्री ती 2-3 दिवस कडक उपास होतो. मग रात्री कळवळून प्रार्थना करते की त्यांचे इष्टदैवत परशुराम असतात, भगवान परशुराम असतात. आणि ती रेणुकानंदन म्हणायची त्यांना. ती रेणुकानंदना, हे काय रे, माझ्या घरधन्याने माझ्याकडं पाठ फिरवली आणि आता तूही पाठ फिरवतोयस का? हे काय चाललं आहे? असं कशामुळं होतं आहे? काय करू? या छोट्या गोपालला कसं सांभाळू? हा दुष्काळ का आमच्या 5वीला पुजला आहे? माझ्या आयुष्यालाच दुष्काळ लागला आहे, काय करायचं? म्हणून खूप रडती आणि तू तरी पाठ फिरवू नकोस अशी याचना करते. तर तो छोटा मुलगा गोपाळ येतो, तिचे डोळे पुसतो, म्हणतो, आई चल आपण गडावर जायचं का आणि परशुरामांना सांगायला जाऊया की आमची भूक भागवा. त्या मुलाचं बोलणं ऐकून तिला अजून भरता येतं. ती त्याला पोटाशी घेते. नाही रे, ते खूप लांब आहे आणि तुला असं वाटतं का तिथं जाऊनच ते ऐकतात? आपण इथं बोललेलंसुद्धा त्यांना कळतं, असं ती विश्वासाने त्याला सांगते, त्याच्या मनात विश्वास निर्माण करते. आणि उसासे टाकत दोघं तसेच मुटकळं करून झोपी जातात. तर 3ऱ्या प्रहरी तिला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात भगवान समोर उभे राहतात. अतिशय तेजस्वी चेहरा, मस्तकी जटाजूट असते, अंगावर कृष्णाजी नसते, खांद्यावर झगझगणारा परशु तळपत असतो, पायी खडावा असतात आणि ते तिच्याकडं पाहतात आणि शांतपणे बोलू लागतात. अन्नपूर्णे, उद्या पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोबत तू जा. लवकरच तुला कल्कीचे अवतरण होईल, तोपर्यंत माझा निवास तिथं पंढरीत आहे. तिथे अनेक ज्ञानी भक्त आहेत, ते तुला कृतार्थ करतील, तुम्हा दोघांना कृतार्थ करतील. आणि हे सगळं ती स्वप्नात बघत असेस तोवर जोरात कोंबडा हरवतो आणि ती जागी होते. आणि अरे, हे भगवानांनी स्वतः येऊन आपल्याला सांगितलं.
ती नमस्कार करते मनोमन भगवंताला, परशुरामांना. आणि मग ती म्हणते, गोपाळा उठ लवकर, उठ लवकर, उठ. त्याला घाईघाईने उठवते आणि सांगते, अरे आपल्याला रेणुकानंदनांचा पंढरपूरला जायचा आदेश झाला आहे, चल पटपट आवर. आवरायचं काय असतं, पाणी घेऊन आंघोळ करायची तर पाणीच नसतं, त्यामुळं ते नुसतं अंग ओल्या फडक्याने पुसून काढतात आणि दोघंजणं 4 कपड्याचं गाठोडं घेऊन निघतात. वाटेत वारकरी भेटतात, त्यांच्या सोबतीने मिळेल ते घासभर तोंडात टाकायचं आणि खायचं आणि पुढं चालायला लागायचं. पंढरीत एकदा दशमीला बरोबर पोचतात. नदीची आंघोळ करून लगेच त्या दिवशी रात्रीच ती दर्शनाला जाते आणि ती उभा राहते आणि ती विठोबा म्हणतच नसते, ती समोर उभा राहते. म्हणते, रेणुकानंदना आले बाबा, तू इथेच सांगितलंस ना म्हणून तुझ्या या दर्शनाला आले. खूप आनंद झाला आहे. ती खूप पुन्हा पुन्हा पायावर डोकं ठेवते. किती तुझ्या आदेशाने आल्यामुळं मला खूप कृतार्थ वाटतं आहे, पण आता काय करू मी? आता पुढं तू म्हटलास तर कोण मार्ग दाखवेल? मला मार्ग दाखवशील ना? तू कोण आहे ते ज्ञानी संत म्हणतोस ते भेटवशील ना? असं म्हणून पुन्हा पुन्हा पाया पडते. पण तोपर्यंत तिथला सेवेकरी म्हणतो की अरे ह्या बाईने काही आणली नाही, निष्कांच नाही, आणि उगीच पुन्हा पुन्हा पाया पडते. तो तिला खसकन हाताला धरतो, जा बाहेर म्हणून ढकलतो. तिला डोळ्याला धारा लागतात. त्या बाहेर सोळखांबीत येऊन बसून ती रडायला लागते. तेवढ्यात तिथे माणकोजी बोधले येतात, बोधले महाराज. आणि इथे कुणाचेच दुःख शिल्लक राहत नाही. बाळका रडतीयस असं अतिशय मृदू स्वरात विचारतात. त्यावेळेस ती जास्तच तिला रडायला येतं, पण ती आपला हुंदका गिळते आणि सांगते की सगळी हकीकत सांगते. ते तिचं सगळं बोलणं ऐकतात, भगवंताची आज्ञा ऐकतात आणि म्हणतात, चल दुसरी तिसरीकडं कुठं नाही. मला मुलगी नव्हती, मी तुला धर्मकन्या मानतो, चल आजपासून तू माझी मुलगी. आणि ते आपल्या घरी नेतात. त्या छोट्या गोपाळचं शिक्षण करतात. योग्य वेळी गावातला ब्राह्मण बोलवून आणतात. त्याला मुंज करतात, दीक्षा द्यायला सांगतात गायत्री मंत्राची. आणि सगळ्या कीर्तनांना प्रवचनांना बरोबर नेत असल्यामुळं तो गोपाळ खूप छान तयार होतो. त्याला रामकृष्ण हरीची योग्य वेळी दीक्षा देतात, म्हणजे गुरुमंत्रही मिळून जातो. आणि हा गोपाळ सावलीसारखा सोबत असतो त्यांच्या. शेतात ते जातात, ते म्हणतात माझा डबा मागणं घेऊन ये आणि मग हे भाकरी बांधून घरातनं तो घेऊन जात असतो. तर एकदा जाताना वाटेत एक वाघ समोर येतो. एक मिनिट तो घाबरतो, पण तो म्हणतो, हे बघ मला खात्रीने माहिती आहे की जर सांगितलं तर तुझ्यातही पांडुरंग आहेच, तुझ्यातही रेणुकानंदन आहे असं म्हणून नमस्कार करतो आणि मी माझ्या एवढं गुरुला पोचतं करतो आणि तुझ्याकडे येतो, मग तू तुझा उपास सोड असं सांगतो. तो वाघही खाली शांत बसून राहतो त्याच्याकडे बघत. आणि मग हा जातो, ही सगळी घटना आपले माणकोजी गुरूंना सांगतो आणि ही भाकरी घ्या तुम्ही, मी जातो, मी थांबत नाही, तर रोज दोघं मिळून खायचे. तर ते म्हणतात, का रे एवढी घाई? तर असं असं. तर ते म्हणतात, चल आपण दोघंही जाऊ. मग दोघंही येतात आणि ते म्हणतात की त्याला खायच्याऐवजी मला खा, तो लहान मुलाला कशाला? तर त्यावेळेस आणि हात जोडतात. तर दोघंही, तो म्हणत असतो गोपाळ, नाही माझ्या गुरुला माझ्यासमोर म्हणजे माझा अपमान अशी म्हणजे गुरुचा मी करतोय असं होईल, मला खा असं म्हणून दोघं हात जोडतात. आणि तेवढ्यात तो वाघ तिथं भगवान प्रसन्न होऊन प्रगटतात. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माणकोजींना त्यात विठ्ठल दिसतो आणि या गोपाळला त्यात रेणुकानंदन दिसतं. एकरूपत्व भगवंतानी त्याचं दाखवलेलं असतं. गुरु आज्ञेनुसार सर्व चालत असतं हे कळतं. आणि मग तो गुरूंना सांगतात. गुरु म्हणतात, आता तू जा बाबा तुझ्या गावी, तुझं सगळं छान होईल, कल्याण होईल. तो त्याप्रमाणे गावी येतो. कीर्तन सेवा करून आपला उदरनिर्वाह करत असतो. आईला घेऊन आलेला असतो. फक्त एकदा सावंतवाडीची कीर्तनच विसरतो, कारण तो भजनात तल्लीन होतो. आणि मग इकडं भगवान परशुराम म्हणतात की अरे हा तर कीर्तनात गोडला आहे, म्हणून ते गोपाळचं रूप घेऊन कीर्तन करायला जातात. त्या दिवशी कीर्तनाला एवढी आलोट गर्दी होती, कारण साक्षात पांडुरंगाचं कीर्तन ते करतायत भगवान परशुराम. आणि ह्याची इकडंच समाधी उतरली भजनाचा की त्याला लक्षात येतं की अरे आपण सावंतवाडीचं कीर्तनाचं आमंत्रण घेतलं होतं. तो पटकन घोड्यावर बसतो आणि निघतो. आणि ते त्याला पोचस्तवर तासभर होऊन वर वेळ लागतो, तासाच्या वर. आणि तो पोचतो आणि बघतो तर सवर सगळी कीर्तन करून लोक परत चाललेली असतात आणि खूप आनंदात असतात. तर मग तो विचारतो कोणी कीर्तन केलं? तर त्याच्यात निरखून पाहिल्यावर ह्या गोपाळशास्त्री, तो म्हणे अहो तुम्हीच केलं ना आत्ता. मग अजून दोघा चौघांना विचारतो तर सगळे म्हणतात
गोपाळशास्त्रींनीच केलं. गोपाळशास्त्री अरे बापरे. मग तो भगवंताला शरण जातो आणि म्हणतो अरे रेणुकानंदना तू मला किती माझ्यासाठी केलंस, माझं रूप घेऊन तू कीर्तन केलंस, आता मी तुझ्या सेवेत येणार असं म्हणून ते कायमस्वरूपी परशुराम क्षेत्री जाऊन राहिले आणि एक मुखाने तिथं रामकृष्ण हरीचा जप करत राहिले. भगवान आणि विठोबा यांच्या एकीची साक्ष देत राहिले. जय जय भगवान भार्गवराम, जय जय विठ्ठल पंढरीनाथ. नमस्कार.